आज ना मी ध्रुवसाठी स्पेशल खाऊ करणार होती। संध्याकाळची वेळ झाली, चहा प्यायचा मूड झाला म्हणून एका साईडला पटकन अद्रकचा चहा ठेवून दिला आणि ध्रुव त्याच्या अगोदरच मला करायचं होतं। ध्रुव झोपलेला पण तो उठलाच तोपर्यंत तर त्यासाठी मी इथे गव्हाची खीर करत होती। त्यासाठी ना मी एक पातेले घेतलं, त्यामध्ये साजूक तूप घेतलं, एक चम्मच गव्हाचं पीठ ते चांगलं लालसर होईपर्यंत ना खमंग असं वास सुटेपर्यंत छान भाजून घेतलं। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, त्यामध्ये वेलची पूड, ड्रायफ्रूट पावडर ॲड केली आणि हे चांगलं ना स्लो गॅसवर मंद आचेवर ना होऊ दिला आणि याचा ना वास सुगंध पूर्ण घरभर सुटलेला। आणि हे खरंच लहान बाळासाठी ना गव्हाच्या पिठाची खीर खरंच खूप फायदेशीर असते। गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात ना कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे खेळकर मुलासाठी ना ऊर्जादायक असतं। तसंच ते पचण्यासाठी पण खरंच खूप पचण्यासाठी मदत होते। तसंच बाळाच्या वाढीसाठी, शारीरिक विकासासाठी मदत होते, हाडं मजबूत होतात। आणि हे ध्रुवला मी फर्स्ट टाईम बनवलेलं आणि हे त्याला खरंच खूप ना आवडलं सुद्धा आणि त्याने पूर्ण फिनिश केलं आणि माझं चहाही पिऊन झालेला। आणि हे ना ध्रुवला देण्या अगोदर मी माझ्या मम्मीला दिलं, म्हटलं तू एकदा खाऊन बघ हे छान झालं आहे का, कारण माझा उपवास होता म्हणून। आणि मम्मी बोलली खरंच खूप छान झाले, तुम्ही तुमच्या बाळाला एकदा